नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 85. बिलगावची होळी आणि धडगावचे राजू टेलर. पहाटे लवकर उठून मान्याभाई पावरा यांचा निरोप घेतला आणि पुढे निघालो. डांबरी सडक मला तशी आवडत नव्हतीच. आपण खूप वेगाने चालतो आहे असे वाटायचे. इतक्यात एखादे आदिवासी कुटुंब माझ्या दुप्पट वेगाने अगदी सहज पावले टाकत माझ्या पुढे निघून जायचे. तुमच्या मारुती गाडीच्या सर्वोच्च वेगाने तुम्ही द्रुतगती महामार्गाने चाललेले आहात आणि अचानक तुमच्या दुपटीहून अधिक वेगाने एखादी पोर्श करेरा GT गाडी तुम्हाला मागे टाकून पुढे निघून जाते, तेव्हा कसे वाटते? तसे काहीसे माझे व्हायचे. गंमत म्हणजे कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांना गाठू शकत नाही. मुळातच त्यांच्या पावलांमध्ये इतकी सहजता आहे आणि ढांगा इतक्या मोठ्या असतात की आपण त्यांना गाठूच शकत नाही. हे लोक चालण्यासाठीच बनलेले आहेत. दिवसभरात कुठेही जाण्यासाठी ते कितीही चालू शकतात. चालण्याचा त्यांना जरा देखील कंटाळा नाही. आज माझ्यासोबत विशाल जंजाळ देखील काही काळ चालत होता. सोबत म्हणजे गप्पा मारता येणार नाही असे अंतर ठेवून आम्ही चालत होतो. मला डांबरी सडकेने चालण्याचा प्रचंड कंटाळा आला आणि कोणाला काही कळायच्या आत मी उजवीकडच्या जंगलामध्ये पटकन घुसलो. विशालही धावत धावत माझ्या मागे घुसला. एका अरुंद पायवाटेने आम्ही चालत राहिलो. उजवीकडे एक ओढा होता. त्या ओढ्यामध्ये मी उतरलो. ओढा जवळपास कोरडा पडत आला होता. वाहणारे पाणी थांबले होते, परंतु साचलेले पाणी शिल्लक होते. त्यातील दगडगोट्यांवरून उड्या मारत चालत राहिलो. मला खात्री होती की हा ओढा जाऊन कुठेतरी मिळणार आहे. मला खात्री होती की हा ओढा जाऊन कुठे जाणार आहे. त्याचे पात्र सोडायला नको, म्हणजे मैयाचे दर्शन होईल. डांबरी रस्ता हळूहळू खूप वर गेला आणि लांब निघून गेला. आम्ही खोल दरीमध्ये उतरत होतो. ओढ्याने अनेक वळणं घेत उड्या मारत मार्गक्रमणा सुरू ठेवली. एखाद्या भयपटाचे चित्रीकरण करण्यासाठी याहून सुंदर जागा मिळणे कठीण आहे, असा तो ओढा होता. सुमारे तासभर आम्ही त्या ओढ्यातून चालत असू. अचानक समोर एक छोटीशी टेकडी आली. ओढ्याने टेकडीला वळण घातले होते. मी असा विचार केला की आपण ओढ्यासोबत न चालता ही छोटीशी टेकडी चढून उतरावी. टेकडीवर चढलो मात्र समोरचं दृश्य पाहून बेभान झालो. जिथवर नजर जाईल तिथवर फक्त नर्मदा मातेचं जलच पसरलं होतं. आजपर्यंतच्या परिक्रमेमध्ये इतका भव्य दिव्य जलाशय कुठेच पाहिला नव्हता. समोर साक्षात मैयाला पाहून उत्स्फूर्तपणे बेंबीच्या देठापासून तिचा जय जयकार सुरू झाला. विशालही मागून आला आणि ते दृश्य पाहून अवाक झाला. दोघांनी आनंदाने टेकडी पळतच उतरली आणि झोळ्या काठ्या टाकून मैयामध्ये कुठलाही मागचा पुढचा विचार न करता क्षणात उतरलो. उतरताना लक्षात आले की गुडघावर चिखल काठावर झालेला आहे, परंतु इतक्या दिवसांनी नर्मदा मैयाचा स्पर्श होत असल्यामुळे ते सर्व क्षम्य होते. इथे एक नाव नांगरलेली होती. मी विशालला एक कल्पना सांगितली. इथे पाणी खूप दिवस थिजलेले असल्यामुळे प्रचंड चिखलगाळ झाला होता. या नावेचा आधार घेत आम्ही थोडेसे अजून खोल पाण्यात जाऊ शकत होतो. त्यामुळे पाण्यातूनच नावेला बाहेरून पकडून आम्ही दोघे थोडे अजून खोल पाण्यात गेलो. नावेला धरण्याचा फायदा इतकाच की बुडावे लागणार नाही. स्वच्छ निळ्या रंगाची ती फायबरची नाव होती. इथे सुंदर असे नर्मदा स्नान करून दोघे बराच वेळ काठावर बसून राहिलो. कोणीही कोणाशी बोलत नव्हते. मौनामध्ये सर्वांचे बोलणे सुरू होते. सर्वजण म्हणजे मी, विशाल आणि मैया. वाचकांना या भूभागाची कल्पना यावी म्हणून गुगलवरून या भागाचे चित्र सोबत जोडतोय. आपण बघू शकताय, हाच तो ओढा आहे. इथं समोर मध्य प्रदेश आहे आणि आपण महाराष्ट्रामधून पाहतोय. नर्मदा मैयाच्या मधून जाणारी तुटक रेषा या दोन राज्यांची सीमारेषा आहे. हा भाग अतिशय निसर्ग संपन्न असा आहे. इथे मानवी वावर अतिशय कमी आहे. अगदी अलीकडेपर्यंत इथे येण्यासाठी रस्ता नव्हता. आता इथून बिलगावकडे कसे जायचे माहीत नव्हते. साधारण डाव्या हाताला कुठेतरी बिलगाव आहे इतकीच माहिती होती. त्या भागातून मैयाच्या काठाने चालण्यासाठी रस्ता उपलब्ध नव्हता. मुळात हे भयानक पर्वताचे शिखर होते. मैयाचे पाणी दरीमध्ये भरल्यामुळे ही जमिनीची पातळी आहे असं वाटायचं. आता या भागातला हाच किनारा बघा. इथे तुम्ही काठाने कसं काय चालू शकणार आहात? हे केवळ कठीण नव्हे तर केवळ अशक्य आहे. उभे डोंगर आहेत. मैयाचे पाणी अक्षरशः हजारो शाखांनी आतमध्ये घुसलेले आहे, त्यामुळे चालायला मार्ग मिळतच नाही. हे चित्र पावसाळ्यातलं असून उन्हाळ्यामध्ये मात्र हा सगळा परिसर अतिशय वृक्ष असतो. उन्हाळ्यातला शूलपणीचा डोंगर कसा असतो बघा. डोंगराचे हे तीव्र उतार चालणे कठीण करतात. अत्यंत सावधपणे प्रत्येक पाऊल टाकावे लागते. चुकलेलं एक पाऊल तुम्हाला किती खोल घेऊन जाईल याचा अंदाज लावता येणं कठीण असतं. आम्ही देखील असाच एक डोंगर चढायला सुरुवात केली. आसपास कोणीही माहिती सांगणारे भेटत नव्हते. अक्षरशः कुठे जावे, काय करावे काहीच कळेनासे झाले, कारण जिकडे बघावे तिकडे मैयाचेच पाणी शिरलेले दिसत होते. अशा पद्धतीने नर्मदा मातेचे पाणी सर्व नदी, नाले, ओढे यांच्यामध्ये उलटे शिरलेले असते. विशालला आता पुढे निघून जायचे होते, त्यामुळे मी त्याला
काही अनुभवजन्य सूचना विनाकारणच देत होतो. उदाहरणार्थ मी त्याला सांगितले की हे पहा, जेव्हा जेव्हा असा प्रसंग येईल की कुठे जायचे कळत नाही, तेव्हा नर्मदा मातेला हाक मारायची, काहीतरी सोय होते. असे म्हणून आम्ही दोघांनी नर्मदे हर असा पुकारा केला. तेवढ्याच समोरच्या डोंगराआडून एक तरुण स्त्री शेळ्या हाकत आमच्याकडे आली. तिने फाटका तुटका गाऊन घातला होता. इतक्या भयंकर डोंगर उतारावरून गाऊन घालूनही कशी काय चालू शकत होते हेच मला कळले नाही. त्या म्हातारामला आम्ही बिलगावकडे जाण्याचा रस्ता विचारला. तिने 2-3 मार्ग सांगितले. पैकी डांबरी सडकेकडे जाणाऱ्या मार्गाने विशाल मार्गस्थ आला. इथे एक उदय किंवा उदय नावाची नदी नर्मदा मातेला येऊन मिळते. त्या नदीमध्ये अनेक सुंदर सुंदर धबधबे आहेत असे मला म्हातारामने सांगितले. मी असे ठरवले की मार्कंडेय ऋषी यांनी ज्याप्रमाणे उपनदीच्या काठाने चालत तसे काही परिक्रमा केली तसं आपण काहीतरी करूया. त्यासाठी अतिशय उंच डोंगर चढणं मला आवश्यक होतं. तिथून पुढं नदीसोबत फक्त उतरायचं होतं. जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर पर्याय येतो की सोपा मार्ग निवडावा की अवघड मार्ग निवडावा, तेव्हा तेव्हा माझे प्राधान्य कायम कठीण मार्गालाच राहते. कारण त्या निमित्ताने तुम्हाला तुमची क्षमता जोखण्याची एक संधी प्राप्त होते आणि समजा अपयश आलीच तर सोपा मार्ग आहेच हे तुम्हाला आधीच माहिती असते. आतासुद्धा डांबरी मार्गाने चालण्यापेक्षा इथे कधी नव्हे ते आलेले आहोत तर इथले सृष्टी सौंदर्य पाहत चालावे असे मला फार वाटले. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळे ना कदा कल्पनेचे निमिळी, चळे ना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. याच लोकांचा याचा एक अतिशय गहन आध्यात्मिक अर्थ निश्चितपणे आहे. परंतु समर्थ रामदास हे फार मोठे कवी होते, त्यामुळे अनेक अर्थध्वनित होणारे काव्य लिहिणे ही त्यांची विशेषता राहिली आहे. याही श्लोकाचा अर्थ विविध प्रकारे सांगता येतो. अरण्य याचा अर्थ सर्व भौतिक गोष्टींचा त्याग करून निस्संग राहणे असा आहे. त्याचप्रमाणेचे साधे शब्दार्थ देखील प्रभावी आहेत. साध्या शब्दात अर्थ पाहायचा झाला तर समर्थ सांगतात की जोवर तरुण आहात तोपर्यंत अरण्यवास दऱ्याखोऱ्यामध्ये भटकून घ्या. कारण एकदा का तुम्ही वयस्कर झालात की अशा ठिकाणी जाण्याची कल्पनासुद्धा तुम्ही करू शकणार नाही अशी तुमची अवस्था होणार आहे. फक्त अशा ठिकाणी भटकताना आपल्या मनाचा दृढनिश्चय मात्र ढळू देऊ नका. असे जो कोणी करेल तो प्रभू रामाचा दास धन्य होय. मला सर्व संतांचे वाङ्मय वाचण्याची खूप आवड आहे. परंतु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा माझ्या जीवनावर अतिशय खोल प्रभाव राहिलेला आहे. याचं कारण त्यांना असलेली भटकंतीची आवड हे एक असू शकते. त्यांच्या लिखाणामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी अरण्यवासाचे महत्त्व समजावून सांगितले आहे. दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो, किंवा गिरी कंदरे राहिजे दुरी देशे, किंवा सुखा लागी अरण्य सेवित जावे, किंवा खनाळामध्ये जाऊन राहे तिथे कोणीच न पाहे, सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ. अशा त्यांच्या अनेक काव्यांमधून आपल्याला त्यांचे निसर्गप्रेम आणि एकांतवासाची उत्कट इच्छा दिसून येते. असो, इथे असलेले काही धबधबे प्रसिद्ध आहेत. त्यातील 2 मी पाहिले. अर्थात त्यात पाणी नव्हते, परंतु कठीण मार्गाने ते उतरण्याचा आनंद मला घेता आला. पावसाळ्यामध्ये मात्र हा परिसर खूप सुंदर असतो. वाचकांच्या माहितीकरता या जलप्रपातांची चित्रे सोबत जोडत आहे. त्रिशूळ नावाच्या गावातून उदय नदी थोडीशी पुढे आल्यावर कुवरखेत नावाचा सुंदर धबधबा आहे. हाच तो कुवरखेचा धबधबा. एक मोठी सलग दगडी घसरगुंडी हे या धबधब्याचं वैशिष्ट्य आहे. अतिशय सुंदर असा हा खडक आहे. आमखेडीपाड्याचा एक धबधबा आहे. एकंदरीत इथला भूभाग हा असा आहे. इथला सर्वात प्रसिद्ध धबधबा मात्र बारधारा धबधबा हाच आहे. नीट पाहिला असता 12 मोठ्या धारांनी हा धबधबा खाली पडतो. मी गेलो तेव्हा अर्थातच हा धबधबा जवळपास कोरडा पडला होता, परंतु धोकादायक पद्धतीने दगडांवरून खाली उतरण्याचा आनंद अर्थात प्रस्तरावगमन मात्र मला इथं करता आलं. थोडंसं अंतर चालल्यावर बिलगाव लागलं. मला लक्षात आलं की गेले काही दिवस मी ज्या गावात जातोय त्या प्रत्येक गावात लाहुडीचा सण त्याच दिवशी नेमका आयोजित करण्यात आला आहे. नर्मदा मातेचे नियोजन कसं असते पहा. मी स्वप्नातही अशा पद्धतीने परिक्रमा करण्याचे नियोजन कधी करू शकलो नसतो. ही तिची केवळ कृपा, ज्यामुळे मला सर्व सण समारंभ उत्सव पाहता आले, अगदी मूळ स्वरूपात पाहता आले. बिलगावामध्ये होळीची प्रचंड लगबग चालू होती. सर्वत्र नटलेले थटलेले देशी तरुण तरुणी फिरत होते. सर्वांच्या अंगामध्ये एक वेगळाच उत्साह संचारलेला तुम्हाला या काळामध्ये आवर्जून दिसतो. एरवी ही माणसे फार साधी राहतात. पावरा आदिवासी तरुणाचं याच भागातलं एक छायाचित्र आपण बघतोय. याची पांड जागोजागी जी फाटलेली आहे ती फॅशन नसून अनेक दिवस एकच वस्त्र नेसून कष्ट केल्याचा तो परिणाम आहे. डोंगर चढताना उतरताना आपटून धोपटून वगैरे फाटल्याची ही चिन्ह आहेत. सध्या मात्र अशा प्रकारे कपडे फाडून ते चढ्या भावाने विकण्याची पद्धत फॅशन जगतामध्ये आढळते. AC खोलीतून बाहेर पडत AC उद्वाहकाने खाली उतरत AC कारमध्ये बसून गावबोंब मारणाऱ्या शहरी कष्टकऱ्यांना असे खऱ्या कष्टकऱ्यांची आठवण करून देणारे फाटके कपडे घालण्याचा नैतिक अधिकारच नाही आहे. असो, बिलगावमध्ये मी पुन्हा एकदा पावरा आदिवासी लोकांचे निरीक्षण करू लागलो. या लोकांची मी जी काही निरीक्षणे नोंदवून ठेवली आहेत, अगदी बऱ्यापैकी 30 सर्व निरीक्षणे विकिपीडियावर देखील नोंदवण्यात आलेली आहेत असे माझ्या लक्षात आले. त्यातील छोटासाच लेख अतिशय अभ्यासपूर्ण आहे म्हणून आपल्याशी शेअर करावा असे मला वाटले. कृपया आपण तो वाचावा, म्हणजे आपल्याला पावरा आदिवासी समाजाची थोडक्यात तोंडओळख होईल.
तो लेख खालीलप्रमाणे. आदिवासी पावरा समाज हा महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात यांच्या सीमा भागात राहणारा समाज आहे. पावरा जमातीतील लोक सातपुडेच्या, खास करून धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पायथ्याकडील प्रदेशात राहतात. महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यात पावरा समाज विखुरलेला असून येथील भौगोलिक परिसर, पर्यावरण व आजूबाजूला असणाऱ्या इतर समाजासोबतचे सान्निध्य यामुळे यांच्यात काही प्रमाणात विविधता आढळते. पावरा जमातीचे लोक मध्यम बांध्याचे, किंचित सावळ्या रंगाचे व स्वभावाने लाजरे असतात. पावरा जमातीची पावरी ही मुख्य बोलीभाषा असून तिच्यात स्थानपरत्वे आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांचा प्रभाव पडलेला आढळतो. नंदुरबार जिल्ह्यातल्या उत्तरेला असलेल्या नर्मदेच्या काठावर असणाऱ्या पावरांना नोंदतळ्या, अक्राणी किंवा धडगाव तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्यांना भारवाट्या, शहादा, तळोदे तालुके तसेच धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुका या सपाट पट्ट्यात राहणाऱ्यांना देहवाल्या, मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेवर निंबाळ्या, राठवा, बारेला व पाल्या म्हणतात. या सर्वांच्या बोलीभाषेत व पेहरावात काही प्रमाणात विविधता आढळून येते. पावरा जमातीच्या पुरुषांपैकी काही जुने लोक अजूनही कमरेला फक्त लंगोट लावतात व त्यावर धोतराने कंबर बांधून वर सदराबंडी घालतात. शिकलेले तरुण आता शर्ट पॅन्ट वापरायला लागलेत. जुन्या स्त्रिया नाटी किंवा लुगडं नेसतात तर आताच्या स्त्रिया साडी परिधान करू लागल्यात. त्या वाक्या, बाट्या, आहाडी, हाकुल, पैंजण, पिंजणा असे चांदीचे पारंपरिक दागिने घालतात. पावरा आदिवासी जमाती विविध सण उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी होळी या सणाला खूप महत्त्व दिले जाते. होळी सणाला ते बावबुद्या बनतात. ते 5 दिवस उपवास पाळून खाटेवर न झोपता जमिनीवर झोपतात. सर्वांगावर राखेने नक्षी काढतात. डोक्यावर मोरपिसाचा अथवा बांबूपासून बनवलेला टोप घालतात. कमरेला मोठी घुंगरू किंवा सुकलेले दोडके बांधतात. होळी आदी भंगुऱ्या, मेलादा आदी इत्यादी उत्सव साजरे केले जातात. होळीशिवाय इतर सणही साजरे केले जातात. त्यात नवाई, बापदेव, वाघदेव, हिंवदेव, अस्तंबा महाराज, राणी काजल, इंदल इत्यादी देवांच्या पूजा होतात. पावरा समाजात लग्न सोहळा पारंपरिक पद्धतीने होतो. साधारण 3 दिवसाचा हा सोहळा असतो. पावरा समाज अजूनही बराचसा मातृसत्ताक असल्याने स्त्रियांना आदराचे स्थान असते. विवाहात नवरा मुलगा मुलीच्या घरच्यांना हुंडा देतो. याला देजो असं म्हणतात. ही रक्कम समाजाने संबंधितांची आर्थिक परिस्थिती पाहून समाजातल्या वरिष्ठ लोकांनी ठरवून दिलेली असते. त्याच्यापेक्षा जास्त रक्कम वधूपित्याला घेता येत नाही. हुंडा वरूपक्ष वधूला देत असल्याने हुंडाबळी अथवा स्त्रीभ्रूण हत्या असले प्रकार पावरा समाजात होत नाहीत. लग्न असो वा पारंपरिक कोणताही उत्सव असो, यात महूच्या फलांपासून बनवलेलं मद्य पूजेसाठी आणि पाहुण्यांना पेय म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जाते. पावरा समाजात आजही आपली सांस्कृतिक विविधता, पारंपरिक सण उत्सव, आपली भाषा, रूढी व परंपरा टिकून आहे. काही प्रथा चांगल्या, काही वाईटही आहेत. डाकीण, बालविवाह, अंधश्रद्धा या समाजात आजही असलेल्या वाईट प्रथा आहेत. आता समाजातील सुशिक्षित लोक चळवळीतून अनिष्ट प्रथांच्या विरोधात प्रबोधन करून लोकजागृती करत आहेत. मुलांमधील कुपोषण व बालमृत्यू हे या समाजासाठी शापच ठरलेले आहेत. आता विविध शासकीय आरोग्यसेवा आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं त्यावर मात करण्याचे प्रयत्न चालू आहेत. होळ्यांच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या गेरनृत्यासाठी पावरा लोक ख्यातनाम आहेत. होळीच्या आधी 15 दिवसापासून गेरनृत्याच्या तयारीला सुरुवात होते. या नृत्यातील लागणारी सामग्री रानातूनच जमा करावी लागते. नृत्यात सहभागी होणारे लोक घर सोडून गावात सराव करायला सोयीच्या मोकळ्या जागेवर जमा होतात व सुमारे 15 दिवस नृत्याचा सराव करतात. या नृत्यात वाजंत्री, देखरेख करणारे, पूजा करणारे, संरक्षण करणारे, नाचणारे अशी माणसे असतात. यात राय, बावाबुद्या, वन्यप्राणी, चेटकीण व काली इत्यादींचा समावेश असतो. एका संघात जवळपास 20 ते 250 लोकांचा समूह नाच करत असतो. एकाच गावातील व जवळपासच्या अनेक गावातील लोक अशा नाचात सहभागी होतात. होळीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या गेरनृत्यासाठी पावरा लोक ख्यातनाम आहेत. या नृत्यामध्ये वाजंत्री, देखरेख करणारे, पूजन करणारे, नाचणारे, संरक्षण करणारे अशी माणसे असतात. नाटकांचे प्रकार. राय हे गेरनृत्यातले नर्तक असतात. यांच्या पेहरावात 2 नऊवार साड्यांचे केलेले उपरणे असते. कमरेखाली एक साडी गोलाकार गुंडाळलेली असते. नर्तकांच्या हातात तालदार व डोक्यात रंगीत पागोटे असते. त्यांच्यासोबत साडी नेसलेले स्त्रीवेशातील पुरुष असतात. या सर्वांना गेरनृत्यातली शिस्त चोखपणे पाळावी लागते. हत्यारबंद असलेल्या रायांचे गेरनृत्य पाहण्यासाठी अतिशय मनोहर असे असते. बावाबुद्या हे गेरनृत्यातले नर्तक असतात. यांचा पेहराव आकर्षक असतो. डोक्यावर बांबूपासून तयार केलेला टोप असतो. अंगावर पांढऱ्या रंगाने नक्षी व रेषा काढलेल्या असतात. गळ्यात माळा असतात. कमरेभोवती दुधी भोपळ्याची वाळलेली फळे बांधलेली असतात. हातात तलवार व लाकडी बांबूची काठी असते. कमरेला व पायात घुंगरू बांधलेले असते. हे घुंगरांच्या ठेकावर व ढोलाच्या तालावर नाचतात. एका तालात नाचणे व घुंगरांचा आवाज यावर या बावाबुद्यांचे नृत्य पाहण्यासारखे असते. वन्यप्राणी या विषयामध्ये अस्वल, वाघ इत्यादी प्राणी असतात. यांना नाचण्याचे बंधन असते. हे लोकांचे मनोरंजन करतात आणि आपल्या संघाचे संरक्षण करतात. चेटकीण वा काली प्रत्येक संघात एक चेटकीण असते. तोंड व संपूर्ण अंग काळ्या रंगाने रंगवलेला माणूस भूमिका करतो. त्याच्या हातात सूप व लाकडी पोळी, मोठा चमचा असतो. यामुळे आपल्या संघाला कोणाची नजर लागत नाही. आपल्या संघाचे
अशी त्यांची मान्यता आहे. आपल्या संघाच्या रक्षणाची जबाबदारी यांच्यावर सुद्धा असते. विकिपीडियावरचा लेख इथेच समाप्त होतो. सौजन्य विकिपीडिया आणि त्यावरचे विविध लेखक आणि संपादक. आपण यापूर्वी जे अनेक व्हिडिओ आपल्या लिखाणातून अपलोड केलेले पाहिले, त्यातील सर्व नृत्यामध्ये तुम्हाला वरील सर्व पात्र भेटतील. पावरा आदिवासी नृत्याची एक वेगळी प्लेलिस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवर केलेली आहे, ती आपण आवर्जून पाहावी, म्हणजे आपल्याला यांची संस्कृती लक्षात येईल. या दुव्यामध्ये ही लिंक दिलेली आहे. आपल्या संकेतस्थळावर देखील लिंक उपलब्ध आहे, आपण नक्की ती पाहावी. आजचा माझा दिवस चालण्याचा होता. बहुतांश डोंगरांचा उतार असल्यामुळे खूप वेगाने चालत होतो. बिलगावामध्ये खूपच मोठी होळी पेटवण्यात आली होती. या गावातील लोकांच्या होळ्या किती मोठ्या असतात याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. अक्षरशः मान दुखेल इतक्या उंचीची होळी रचलेली असते. मला तर काही लोकांनी सांगितलं की बिलगावमधली होळी भामाण्यामधून सुद्धा दिसते. हे अंतर साधेसुद्धा नाही, तब्बल 22 किलोमीटर आहे. होळीनिमित्ताने इथे खूप मोठा मेळा देखील लागला होता. बिलगावातली होळी पाहत पुढे निघालो. हे नावाला महाराष्ट्र होता. हा नावाला महाराष्ट्र होता. इथे अजूनही कोणीही मराठी बोलत नव्हतं. मुळात हे सर्व सण उत्सव याच काळात का होत असतील? विचार केल्यावर मला जाणवलं की हा परिसर मानवी वस्तीसाठी किती विषम आहे पहा. पावसाळ्यामध्ये इथे इतका मुसळधार पाऊस असतो की बाहेर फिरकता देखील येत नाही. थंडीच्या दिवसामध्ये इतकी प्रचंड थंडी पडते की माणूस गोठून जातो. उन्हाळा तर इतका कडक आहे की तुम्हाला भाजून काढतो. त्यामुळे हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूंच्या संधिकाळात, अर्थात होळी हा एकमेव कालावधी इथं मानवी व्यवहारासाठी अतिशय सुसह्य असा उरतो. बिलगावनंतर सर्वच सपाटीवरील गावे लागली. या भागातील सपाटी म्हणजे 2 गावांच्या मध्ये पर्वत न लागता टेकड्या लागतात. हा संपूर्ण परिसर खूप सुंदर आहे. आता हळूहळू डोंगर उतारावर दाट झाडी दिसू लागली होती. शेतीचं प्रमाण वाढलं होतं. सुंदर अशा नदीला समांतर रस्ता चालला होता. त्यामुळे मी बहुतांश वेळ नदीपात्रातूनच चालायचो. नदी महाराष्ट्रामध्ये वाहत असल्यामुळे अर्थातच खाली जमीन कमी आणि खडक जास्त होता. त्या खडकावरून चालणारे छोटे मोठे धबधबे आणि नदीपात्राचा आनंद घेत चालत होतो. इथे कोळी लोक छोट्या छोट्या दगडांची मोठी रांग करतात, त्यामुळे एक छोटेसे धरण तयार होते. अशा धरणामध्ये मग ओढणीने किंवा साडीने मासे पकडले जातात. ज्यांना जाळी देखील विकत घेणे शक्य नाही असे लोक या पद्धतीने मासे पकडून स्वतःच्या जेवणाची सोय करतात. साडी देखील धुवून निघते आणि मासे देखील सापडतात. रस्त्याला समांतर चाललेली ती नदी, मागे दिसणारा कप्परमाळचे डोंगर. नदीमध्ये मासे धरण्यासाठी गरीब कोळी बांधवांनी केलेले छोटे छोटे बांध. पुढे डोह असल्यामुळे तिथं मासे धरणं अवघडून जातं. नदीच्या आजूबाजूला सर्वत्र अभेद्य महाराष्ट्राचा काळा कातळ आहे. मी जेव्हा या भागात सपाटी लागली असं म्हणतो, तेव्हा या बालकाच्या मागे दिसणारा रस्ता पहा. तसा रस्ता मला अपेक्षित असतो. हळूहळू या भागामध्ये बारमाही शेती, झाडे आणि ताडाची झाडं दिसू लागली. ताडाच्या झाडाचं खोड होळीच्या मधोमध वापरलं जातं. यावरून तुम्ही होळीच्या उंचीचा अंदाज घ्यावा. मागे दिसणारे पर्वत, काल मी उतरून आलो होतो. अजूनही मी डोंगरामध्येच होतो. मूळ महाराष्ट्राची भूमी गाठण्यासाठी तुम्हाला अजून बरेच डोंगर खाली उतरावे लागते. या भागात आल्यावर आपला महाराष्ट्र किती सुजलाम सुफलाम आहे हे कळते. यालाच मी सपाटी म्हणतोय. एकंदरीत हा परिसर सुगम आहे आणि सुरम्य आहे. इथवर येण्यासाठी बरेच रस्ते आहेत. गावांची नावे आता जर आपलीशी वाटू लागली होती. तसं पाहायला गेलं तर ही महाराष्ट्राची सर्वात गरीब गावं गणली जातात. परंतु मध्य प्रदेशातल्या मोठ्या गावांपेक्षा सुद्धा अधिक समृद्धी येथे नांदत आहे हे सहज कोणालाही दिसत होतं. आपल्या महाराष्ट्र सर्वार्थाने पुढारलेला आहे आणि देशाचे अग्रगण्य नेतृत्व करणार आहे. हा नुसता असा त्याचा भूगोल पाहिला तरी लक्षात येतं. लहानपणी कीर्तनामध्ये मी आर्या अक्षरगण वृत्तातलं एक सुभाषित ऐकलं होतं व ते कायमचे लक्षात राहिले होते. कीर्तनकार सांगतात की काय केल्यामुळे मनुष्य चतुर होतो किंवा मनुष्याला चातुर्य प्राप्त होते, तर केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार शास्त्रग्रंथावलोकुनी मनुजा चातुर्य येतसे फार. नर्मदा परिक्रमा तुम्हाला यातल्या प्रत्येक गोष्ट करण्याची खूप चांगली संधी देते. पर्यायाने परिक्रमेच्या अखेरीस तुमची चातुर्य पातळी वाढली पाहिजे अशी तिची फलश्रुती आहे. विशेषतः ज्यांना राजकारण, समाजकारण या क्षेत्रामध्ये जीवित कार्य करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींनी नर्मदा परिक्रमा हे प्रकरण अतिशय गांभीर्यानं घेतलं पाहिजे. आळंदी येथील परमपूज्य जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था नावाची संस्था आहे, जिने वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये पुनरुज्जीवन केले असे एकमुखाने मानले जाते. आळंदीच्या संस्थेची ही मूळ इमारत आपण बघतोय, वारकरी शिक्षण संस्था. या संस्थेने आजवर मानवजातीला हजारो अत्युत्कृष्ट कीर्तनकार दिलेले आहेत. या संस्थेमध्ये 4 वर्ष राहून कीर्तनाचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी आहेत. या सर्वांना कीर्तनाचा परिपूर्ण अभ्यास झाल्यावर नर्मदा परिक्रमा करून येणं अनिवार्य केलेलं आहे.
कारण 4 वर्षामध्ये तुम्ही जे काही शिकलात त्याचं प्रत्यक्ष समाज जीवनामध्ये प्रकटीकरण कसं होतं हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी नर्मदा परिक्रमेमध्ये जेवढे तुम्हाला मिळू शकते तेवढी अन्यत्र कुठेही मिळणार नाही हे दगदगीत सत्य आहे. हे केवळ वदंता नसून अशा रीतीनं परिक्रमा करणारे अनेक वारकरी विद्यार्थी मला माझ्या परिक्रमेदरम्यान भेटले. रामदासी संप्रदायातील नर्मदा परिक्रमा केलेले देखील अनेक लोक मला माहिती आहेत. विवेकानंद केंद्र किंवा रामकृष्ण मठाचे देखील अनेक साधक नर्मदा परिक्रमा करतात. थोडक्यात काय तर नर्मदा परिक्रमा करणे या गोष्टीचे महत्त्व भारतातील सर्वच संप्रदायांनी ओळखलेले असून ती करून आलेल्या व्यक्तीचा लाभ विविध क्षेत्रामध्ये आपल्याला करून घेता आला पाहिजे. ऐकीव माहिती आणि प्रत्यक्ष अनुभूती यात जमीन अस्मानाचा फरक असो. राजबर्डी, कामोद, भोगावडे, उमरणे, धनाजे, वडफळ्या अशी गावे पार केल्यावर धडगाव लागत होते. यातील धनाजी गावामध्ये मी आलो होतो आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका सुंदर आश्रमाकडे माझं लक्ष वेधलं. हनुमंताचं मंदिर, भरपूर झाडी आणि 2 सुंदर कुटी असलेला हा छोटासा आश्रम होता. खरं म्हणजे बिलगावच्या जत्रेमध्ये खाण्यापिण्याचे खूप सारे स्टॉल लागलेले होते आणि माझ्याकडे थोडेफार पैसे देखील होते. परंतु परिक्रमावासींकडून लोक इथे पैसे घेत नाहीत आणि तसेही परिक्रमेमध्ये विकत घेऊन खाणे वर्ज्यच आहे. त्यामुळे दिवसभर उपाशीपोटी चालत होतो. विशालची आणि माझी केव्हाच आटरफोड झाली होती. सोबत एखादा परिक्रमावासी चालत असेल तर त्याच्या जवळचे खाणे थोडेफार आपल्याला खायला मिळते. आज एकटाच चालल्यामुळे तसेही काही नव्हते. त्यामुळे कडकडून भूक लागली होती. या आश्रमाची व्यवस्था अच्युतानंद सरस्वती नावाचे एक तेजस्वी संन्यासी सांभाळत होते. मी हनुमंताचे दर्शन घेऊन आतमध्ये गेलो आणि स्वामीजींना ओम नमो नारायण केले. त्यांनी मला माझे नाव विचारले. मी त्यांना नाव सांगितले. इथे एका अनपेक्षित घटनेने माझ्या परिक्रमेचा ताबा घेतला. प्रत्यक्षामध्ये मला ओंकारेश्वरच्या मुक्कामी राजू टेलर म्हणून धडगावचे जे परिक्रमावासी भेटले होते त्यांना भेटून त्यांच्याकडे मुक्काम करायचा होता. म्हणजे तशी प्रेमळ तंबीच त्यांनी मला दिली होती. आता या राजू टेलर यांचं घर इथून किती लांब आहे हे स्वामीजींना मी विचारलं. स्वामीजींनी राजू टेलरला फोन लावून मला बोलायला दिला. परंतु तत्पूर्वी दोघेजण जे काही बोलले ते अतिशय संशयास्पद होते. तो आला आहे, त्याला तिकडे पाठवू का, इथेच ठेवू वगैरे दोघांचे बोलणे चालले होते. जणू काही माझा ताबा घेण्यासाठी दोघांची चर्चा चालली होती असे मला वाटले. सर्व संशयास्पद होते. अखेरीस न राहून मी स्वामीजींना विचारले की स्वामीजी नक्की काय झाले मला सांगा. तर देखील स्वामी मला केवळ आज तू धडगावातच राहा, पुढे जाऊ नको असंच सांगत राहिले. वाचक हो, तुम्हाला अधिक गोंधळामध्ये न टाकता प्रत्यक्षामध्ये काय झाले होते ते सर्व सांगतो. आदल्या दिवशी मी फोदल्या गारद्या पावरा यांच्याकडे भोजन घेतले होते. तिथे त्यांचा मुलगा दिनेश याने माझ्यासोबत काढलेले 2-3 फोटो नंतर जेव्हा केव्हा अरेंज येईल तेव्हा तुमच्या मित्राला पाठवतो असे मला सांगितले होते. यानंतर मी पुढे मार्गस्थ झालो होतो. परंतु माझ्या मागोमाग काही वेळातच दिनेश देखील डोंगर सोडून वर आला व तिथे त्याला रेंज आली आणि त्याने माझे फोटो माझ्या मित्राला पाठवून दिले. माझ्या मित्रमंडळींना मी महाराष्ट्रामध्ये आलो आहे हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी अचानक असा विचार केला की चटकन गाडी काढावी आणि माझी नर्मदेकाठी भेट घ्यावी. अशा रीतीने मला भेटण्यासाठी माझे 4 मित्र तयार झाले. ज्यांना मी सर्व फोटो पाठवत होतो ते बाळासाहेब वाल्लेकर, त्यांच्याकडे त्या काळामध्ये राहणारे माझे इतिहास संशोधक मित्र श्री घनश्यामराव ढाणे, मी आय टी क्षेत्रामध्ये नोकरी करत असताना माझे वरिष्ठ राहिलेले श्री प्रशांत चन्ने आणि त्याच कंपनीतला एक सहकर्मचारी श्री अनिल पावटे असे 4 एका क्षणात तयार झाले आणि गाडी काढून नंदुरबारच्या दिशेने निघाले सुद्धा. दिनेशने पुढील क्रमांक म्हणून त्यांना धनाजी आश्रमातल्या स्वामीजींचा क्रमांक दिला. साधारण तुमची चाल वगैरे पाहून या लोकांना अंदाज येतो की हा परिक्रमावासी उद्या कुठे मुक्कामाला पोहोचला असेल. तसेच माझ्या मित्रांनी कुठून तरी राजू टेलरचा क्रमांक देखील मिळवला आणि या दोघांशी त्यांचे बोलणे सतत चालू होते. माझे मित्र या दोघांना फक्त एवढेच सांगत होते की आम्ही येत आहोत, तोपर्यंत त्याला थांबवून ठेवा, कारण एकदा हा पुढे सटकला तर आमचा संपर्क होणे अवघड आहे. आणि ते दोघे त्यांना सांगत होते की अजून तरी तुमचा मनुष्य आमच्या आश्रमात आलेला नाही, परंतु तो येईलच याची खात्री देता येत नाही. दिनेशला खात्री होती की मी या दोन्हीपैकी एका कुठल्या तरी आश्रमामध्ये नक्की थांबणार आहे आणि तसे तो माझ्या मित्रांना सांगत राहिला. माझ्या अप्रोक्ष हे सगळे प्रकार चालू आहे त्याची मला तिळमात्र कल्पना नव्हती. स्वामीजींना असे वाटले की बहुतेक मी घरदार सोडून पळून आलेला परिक्रमावासी आहे आणि मला पकडून घरी नेण्यासाठी माझे मित्र येत आहेत. त्यामुळे ते मला थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु का थांबवून ठेवते ते सांगत नव्हते. अखेरीस मी स्वामीजींना म्हणालो की कृपा करून नक्की काय सुरू आहे ते मला सर्व सांगावे. त्यांनी मला माझ्या मित्राला फोन लावून दिला. मला फोनवर संवाद साधल्यावर लक्षात आले की चौघे मला भेटण्यासाठी मार्गस्थ आले आहेत. आता इथे अजून एक गंमत घडणार होती. माझे आध्यात्मिक गुरु श्री जनार्दन स्वामी खेर यांची समाधी नंदुरबार जिल्ह्यातच टाकरखेडा नावाच्या गावामध्ये आहे. तिथे जाऊन दर्शन करून येण्याची मला इच्छा होती आणि माझे मित्र येताना त्या ठिकाणावरूनच येणार होते. सर्वप्रथम मी स्वामीजींना सांगितले की मी काही पळून वगैरे आलेला परिक्रमावासी नसून मी परिक्रमा अर्धवट सोडून परत वगैरे जाणार नाही आहे, परंतु मला माझ्या गुरुस्थानाचे दर्शन अवश्य घ्यायचे आहे. हे ठिकाण साधारण 70 किलोमीटर दूर होते. याचा अर्थ 2 दिवस जायला आणि 2 दिवस यायला लागणार होते. परिक्रमेमध्ये 70 किलोमीटर हे अंतर अतिशय किरकोळ वाटते, परंतु माझ्या मित्रांपैकी बाळासाहेब वाल्लेकर आणि प्रशांत चन्ने या दोघांना देखील टाकरखेडा आश्रम बघायची इच्छा होती. त्यामुळे सगळाच घोळ झाला, कारण ते निघाले असल्यामुळे लवकरच या परिसरामध्ये पोहोचणार होते. अखेरीस अतिशय हुशार असलेल्या अच्युतानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सर्व घटनाक्रमाचा अंदाज आला
आणि त्यांनी मला पुढील मार्ग सुचवला तो याप्रमाणे. त्यांनी मला सांगितले की माझे गुरुस्थान हे परिक्रमेपासून बऱ्याच लांब असल्यामुळे तिथे जाण्यासाठी परिक्रमेप्रमाणे चालत जाण्याची गरज नाही, तर मी परिक्रमा मार्गावरील एखाद्या ठिकाणी नर्मदा मैया आणि माझी झोळी वगैरे सर्व सामान ठेवावे. नर्मदेची प्रार्थना करावी की मला माझ्या गुरुस्थानाचे दर्शन सुरळीतपणे घडवावे आणि मिळेल त्या मार्गाने गुरुस्थानाचे दर्शन घेऊन पुन्हा त्या अधिष्ठानापाशी यावे आणि मग परिक्रमा पुढे सुरू करावी हे उत्तम. तिथे जाण्यासाठी गाडी मार्ग धडगाव या पुढच्या गावातून होता, त्यामुळे अधिक वेळ न घालवता मी धडगावात निघून जावे असे त्यांनी मला सांगितले. ही दोन्ही गावे शेजारी शेजारी असून मध्ये फक्त एक नदी आहे. मी धडगावमध्ये जाऊन राजू टेलर यांचं दुकान गाठलं. त्यांना देखील मित्राचा फोन आल्यामुळे ते माझी वाटच पाहत होते. यांचे एक अतिशय छोटेसे टेलरिंगचे दुकान गावामध्ये असून गुंठाभर जागेमध्ये छोटंसं घर यांनी बांधलं आहे. इथे परिक्रमावासींची अगदी आश्रमासारखी सेवा होत नसली तरी कोणी अचानक आलं तर त्यांना ते नाही म्हणत नाही इतकंच. शिवाय आता स्वतः नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आल्यामुळे ते परिक्रमावासींना मार्गदर्शन देखील आवर्जून करतात. त्यांना जेव्हा कळलं की मी सकाळपासून उपाशीपोटी 44 किलोमीटर चालत आलो तेव्हा त्यांनी ताबडतोब घरी भोजनप्रसाद बनवण्याचा आदेश दिला. वरच्या मजल्यावर त्यांनी बांधलेल्या छोट्याशा खोलीमध्ये मी जाऊन आसन लावले. एक पातळ लोखंडी जिना वरती घेऊन जात होता. विचार करून पहा, मुळात हा सर्व मागासलेला परिसर आणि अशा ठिकाणी छोटेसे टेलरिंगचे दुकान असे किती चालत असणार, परंतु तरी देखील मला काही सेवा द्यावी अशी राजूदादा यांना इच्छा होत होती. हे फार महत्त्वाचे आणि मोलाचे होते. त्या दिवशी मला मिळालेल्या भोजनप्रसादीचे मूल्य शब्दामध्ये कसं काय करता येईल यांचा तरुण मुलगा माझ्याशी लगेच कनेक्ट झाला. जेन झी का काय नावाचा प्रकार, नवीन प्रकार सध्या बाजारात आहे. मला या प्रकाराबद्दल आमच्या चिरंजीवांकडूनच कळलं, जे स्वतः जेन झी आहेत. 1997 ते 2012 या कालावधीमध्ये जन्माला आलेल्या मुलांना जेन झी असे म्हणतात. जेन म्हणजे जनरेशन. 1981 ते 1996 दरम्यान जन्माला आलेले जी आहेत त्यांना मिलेनियल असं म्हणतात. आता 2012 ते आजतागायत जन्माला येणाऱ्या पिढीला जनरेशन अल्फा असं म्हटलं जातं. मला यातली कुठलीही पिढी वर्जन आहे. माझे अतिशय जवळचे मित्र जर तुम्ही पाहू गेलात तर त्यात 60 ते 70 ते 80 या वयोगटातले मित्रमंडळी अधिक आहेत. गंमत म्हणजे मी त्यांचा मित्र असा उल्लेख करत नसून ही गुरुतुल्य व्यक्तिमत्वच इतरांना ओळख करून देताना हा आमचा मित्र अशी ओळख करून देतात. याचा अर्थ कुठल्याही जनरेशन अर्थात पिढीतल्या माणसाची जुळवून घेऊन संवाद साधण्याची युक्ती मला साधलेली आहे, परंतु त्यातल्या त्यात अधिक आनंद देणारे संवाद हे या तथाकथित जेन झी सोबतच घडतात असा माझा अनुभव आहे. राजू टेलर यांचा चिरंजीव या वयोगटातला होता, त्यामुळे आमच्या भरपूर गप्पा झाल्या. जेव्हा मी राजू टेलर यांना स्वामीजींनी मला दिलेला सल्ला सांगितला तेव्हा त्यांनी देखील ते योग्य असल्याचे सांगितले आणि आज रात्रीच तुला एखाद्या दुधाच्या किंवा अन्य कुठल्या तरी गाडीमध्ये बसवून शहाद्याच्या दिशेला पाठवून देतो असे मला त्यांनी सांगितले. राजू टेलर यांची नुकतीच नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली असल्यामुळे त्यांनी घरामध्ये त्यांची नर्मदा मातेची कुपी पूजेमध्ये ठेवली होती. तिच्या शेजारीच माझी नर्मदा मैया देखील स्थापित केली आणि गाडीची चौकशी करण्याकरता आम्ही दोघे मुख्य रस्त्यावर आलो. इथे एक ट्रक जो रोज रात्री शहाद्याला जायचा तो उभा होता, परंतु नेमका त्याच दिवशी तो जाणार नव्हता. आम्ही खूप ठिकाणी चौकशी केली, परंतु त्या दिशेला जाणारी एकही गाडी उपलब्ध नव्हती. ट्रकचा मालक डेअरी चालवायचा, त्याला देखील विचारले, परंतु त्याने असमर्थता दर्शवली. सुदैवाने माझे निघालेले मित्र देखील मध्ये कुठेतरी मुक्कामासाठी थांबले होते, त्यामुळे मला अजून एक दिवस मिळाला. अखेरीस उद्या पहाटे 5च्या सुमाराला पहिली एस टी पकडून शहादा सारंगखेडा मार्गे टाकरखेडा गाव गाठायचे आणि माझ्या मित्रांनी देखील त्याच वेळी तिकडे पोचायचे असे ठरले. त्यानंतर ते पुन्हा मला धडगावला आणून सोडणार होते आणि माझी परिक्रमा पुढे सुरळीत चालू होणार होती. ज्या गुरुदेवांमुळे आज माझे अस्तित्व आहे त्यांच्या समाधीस्थानाचे दर्शन आपल्याला घडणार आहे आणि नर्मदा जलाने त्यांना अभिषेक करता येणार आहे या कल्पनेनेच माझी झोप उडाली. रात्रभर मी तळमळत राहिलो. कधीकदा उजाडते आणि कधीकदा मी गुरुस्थानाच्या दर्शनासाठी मार्गस्थ होतो असे मला झाले. माझे धड धडगावामध्ये पडले होते, परंतु मन मात्र कधीच टाकरखेड्याला पोहोचले होते. नर्मदे हर, नर्मदे हर.